मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चर्चेलाच उधाण आलेलं दिसून येत आहे. तुम्ही कुठेही जा, बँकेत जाऊन बघा, झेरॉक्सच्या मशीनवर जाऊन बघा किंवा ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्यावर जाऊन बघा. आणि मित्रांनो, त्याला कारणही तसंच आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना महिन्याला 1500 म्हणजे वर्षभरात 18,000 रुपये हे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मग अशा वेळेत गर्दीतच राहणारच आहे. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरीत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरीत असताना तुमची थोडी जरी चूक झाली तर हा पूर्णतः अर्ज बाद समजला जाईल. म्हणून आपल्याला हा अर्ज भरीत असताना काय काळजी घ्यायची आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधून भरू शकता. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती हे ॲप इन्स्टॉल करावं लागणार आहे. जर हा अर्ज तुम्ही मोबाईलमधून करत असाल तर तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचा आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, त्यानंतर बँकेचं पासबुक, जन्मदाखला, त्याच्यानंतर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि एक हमीपत्र, ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. मित्रांनो, ही सर्व कागदपत्रे अपलोड करीत असताना तुम्ही एका गोष्टीचं बारकाईने लक्ष द्याल की जेव्हा तुम्ही आधार कार्डचा फोटो अपलोड कराल तर त्या आधार कार्डची पहिली बाजू आणि आधार कार्डची मागची बाजू ह्या दोन्ही बाजूचा फोटो एका साईडला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मतदान कार्डचं सुद्धा तसंच. मतदान कार्डची पहिली बाजू आणि मतदार कार्डची मागची बाजू ह्या दोन्हींचा फोटो एका साईडला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राशन कार्डचं सुद्धा तसंच. मित्रांनो, जर तुम्ही अर्ज भरीत असताना आधार कार्डच्या पहिल्या बाजूचा फोटो काढून अपलोड केला असेल तर तुमचा अर्ज बाद होईल. त्याचप्रमाणे तुम्ही राशन कार्डचे सुद्धा एकच बाजूचा फोटो काढला असेल तरी बाद होते आणि मतदान कार्डचा सुद्धा एकाच बाजूचा फोटो जर अपलोड केला तरी तुमचा अर्ज हा बाद होईल. म्हणून हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करीत असताना तुम्ही लक्ष द्याल की दोन्ही बाजूचे फोटो एका साईडले असले पाहिजे. मित्रांनो, आशा करतो व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओतील माहिती महत्त्वाची असल्याकारणाने हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.